सर जेनझी सेव्हिंगलाच इम्पॉर्टन्स देत नाही, तर त्या सिच्युएशनमध्ये इन्शुरन्सचं काय आणि इन्शुरन्स आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो? लक्षात घ्या, अनफोर्सिन अनवॉन्टेड रिस्क या कधीच आयुष्यात सांगून येत नाही. जसं डेथ, डिसॅबिलिटी, डिझास्टर आणि डिसीज. आणि ह्या इव्हेंटमुळं आपल्याला जर फायनान्शियल लॉस होणार असेल तर अशी लायबिलिटी कायम लांब ठेवलेलीच बरी. आणि हे आपण इन्शुरन्स प्लॅनिंगच्या मदतीने करू शकतो. कोणते कोणते इन्शुरन्स महत्वाचे आहेत? तर सगळ्यात आधी टर्म इन्शुरन्स. जर ब्रेड विनर माणसाची डेथ झाली तर राहिलेल्या फॅमिलीचं काय? तर टर्म इन्शुरन्समध्ये तुम्ही कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हर घेऊ शकता, जेणेकरून ब्रेड विनरच्या डेथ नंतर त्याच्या फॅमिलीला लमसम अमाऊंट मिळते. जितक्या अर्ली टर्म इन्शुरन्स घेऊ तेवढा प्रीमियम कमी. दुसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. फॅमिलीमध्ये कुणाचंही जर हॉस्पिटलायझेशन झालं तर ह्याच्यातून होणारा जो एक्सपेन्स आहे तो तुम्ही हेल्थ इन्शुरन्समधून कव्हर करू शकता. तिसरं पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीज. डेथ आणि डिसीज आपण ह्या टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्समधून कव्हर केल्या, पण डिसॅबिलिटी ही आपण ऍक्सिडेंट इन्शुरन्समधून कव्हर करू शकतो. तसंच ऍक्सिडेंटमुळे जर लॉस ऑफ इन्कम होत असेल तर लॉस ऑफ इन्कम पण आपण पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमधून कव्हर करू शकतो. त्याच पद्धतीने मोटर इन्शुरन्स असेल, होम इन्शुरन्स असेल किंवा क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स असेल, हे घेतल्यावर सुद्धा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. इन्शुरन्स हे तुमच्या फायनान्शियल कारमधलं एअरबॅग आहे. थोड्याफार इंजुरी नक्की होतील पण जीव नक्की वाचतात. आणि म्हणतात ना, जान है तो जहान है.